नमस्कार. तुम्हाला जर ग्रामसेवक व्हायचं असेल, तर तुम्ही 12 वर्ग पास आणि तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. तसंच 12वी मध्ये 60% मार्क असणं आवश्यक आहे. तर या पदासाठी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला आजपासून काढून ठेवायचे आहे, याची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे हा रील तुम्ही सेव्ह करायचा आहे. रीलला लाईक सुद्धा करायचं आहे. सर्वात अगोदर तुमच्याकडे तुमची टीसी, त्याच्यामध्ये कुठलीही तुमची नावामध्ये चूक नसली पाहिजे. तुमची 10वी 12वीची मार्कलिस्ट, ग्रॅज्युएशनची मार्कलिस्ट, तुमच्याकडे आधार कार्ड किंवा एक ओळखीचं पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड असलं तरी चालेल. नंतर तुम्ही खुल्या गटात असाल तर तुम्ही जर गरीब असाल त्याच्यामध्ये तर EWS सर्टिफिकेट, जर तुम्ही नसाल तर SCBC सर्टिफिकेट, किंवा तुम्ही जर कास्टमध्ये असाल कुठले तर ते कास्ट सर्टिफिकेट, जर त्याची व्हॅलिडिटी तुमच्याकडे असेल तर व्हॅलिडिटी. SC ST सोडून सगळ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. तुम्ही ज्या गटामध्ये असाल, उदाहरणार्थ अनाथ असाल, दिव्यांग असाल किंवा माजी सैनिक, खेळाडू, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त, त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तसंच तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, किंवा तुम्ही जर कर्नाटक बॉर्डरमध्ये असाल तर 865 गावापैकी तुम्ही राहणारे असणं आवश्यक आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुमचं लग्न, तुम्ही महिला असाल, तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा तुमच्या नावात बदल झालेलं गॅझेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर हे सर्व महत्त्वाचे कागदपत्र, तसंच MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे सर्व तुमच्याकडे आवश्यक आहेत. अशाच रीलसाठी तुम्ही या चॅनलला फॉलो करायचं आहे. तसंच आपली ऑनलाईन बॅच सुद्धा या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड टेक्निकल विषयासहित स्टार्ट झालेली आहे. ती बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही 8329 588 625 या नंबरला कॉल करून ग्रामसेवक बॅचची माहिती मिळवून घेऊ शकता, ज्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत, भरपूर टेस्ट सिरीज आहेत, सोल्युशन सहित तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. जुन्या प्रश्नपत्रिकाचा सुद्धा आपण सराव घेत असतो. चॅनलला लाईक करा आणि चॅनल फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील.